नागपुर के कुंजीलाल पेट मानवता स्कूल रामेश्वरी क्षेत्र में 135वीं डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती को लेकर उत्साह देखा गया। इस मौके पर अतुल विडामकर ने स्थानीय नागरिकों से संवाद साधते हुए उन्हें जयंती की हार्दिक शुभकामनाएं दी। उन्होंने कहा कि डॉक्टर अम्बेडकर के विचार आज भी समाज में समानता और शिक्षा के मार्गों पर आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं। कार्यक्रम के दौरान नागरिकों ने बाबा साहेब की प्रतिमा पर श्रद्धा व्यक्त की। तसेच आज जो दिवस साजरा केला जातो तो म्हणजे महामानवाला एक वंदना व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला जे वंदन केलं जाते पूर्ण देशामध्ये 135 देशामध्ये त्यांना आजचा दिवस हा एक साजरा केलेला दिवस म्हणून आपण एक तेव्हार असा म्हणून त्यांचा एक साजरा करतो। तो प्रत्येकाच्या मनामध्ये जो भावना आहे ती प्रकट करतात। आपल्या आपल्या परिस्थितीने जसं पण लोकांना जमतं त्या परिस्थितीने आपण त्यांना मानवंदना करतो। तो हा तेव्हार एक उत्साह म्हणून पूर्ण भारत देशात साजरा होतो। हे जो उद्देश आहे हा जो उद्देश म्हणजे कसा आहे, जेवढेही आपले लोक आहेत देशातले आज जे संविधान जे बाबासाहेबांनी लिहिलं आहे ते संविधान प्रत्येक धर्माला जातीला जोडून ठेवतो। हा सर्वात मोठा उद्देश आहे। सर्वांसाठी एकच संदेश देतो की सर्व लोक एकच संविधानामध्ये एकजूट होऊन जो देश बनला आहे तो म्हणजे भारत। 135 आमचा इथला जो साजरा करतो हा आम्ही 22वं वर्ष इथे आता आम्हाला झाले कार्यक्रम करतो आणि आमच्या मंडळाचे प्रत्येक मित्र जेवढेही मित्र आहेत वस्तीतले नागरिक आमच्या मंडळातले सतीश रंगारी त्यानंतर शैलेश जेही आपले मित्रमंडळी जेवढेही आहेत त्या लोकांनी जे परीक्षण घेऊन हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याकरता रूपनगर जिल्ह्याचे फार फार आभारी आहे व प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम असाच साजरा करावा अशी आमची इच्छा आहे। यहाँ पे कैसा है काफी लोग तो उसमें भाग लेते हैं। असं काही नाही की आपण म्हणू नाही शकत की भरपूर लोक येतात, कमीत कमी 8 ते 10,000 लोक भरपूर रॅल्या निघतात। एवढं आम्ही आमच्या परीने होऊ शकते तेवढं आम्ही करत आहे व समोर पण याला करत राहू। लोकांनी असंच साथ द्यायला राहावा व हा कार्यक्रम असाच साजरा करत राहावा एवढीच आमची संदेश म्हणजे आपला जो महामानवाचा जो संदेश असतो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रत्येक व्यक्तीसाठी आपलं मत मांडण्याचा जो अधिकार दिला आहे जे स्त्री असो किंवा पुरुष तो सर्वात मोठा संदेश प्रत्येकाला आहे। म्हणजे मनाचा स्वातंत्र्यापेक्षा मोठा स्वातंत्र्य कोणताच नाही। देशाला तर आपण एकूण घेऊ शकतो पण ते मनाने जेव्हा प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र होईल तेव्हा त्या देशाला स्वातंत्र्य देऊ शकतात। याचा अर्थ तोच आहे की कोणत्या जाती धर्माला तुम्ही बळी न पडता किंवा कोणत्याही वस्तूला आपण एकामेकाला हीन भावने न बघता फक्त आपलं जे मत आहे ते स्वाभाविकपणे मांडलं पाहिजे अशी आमची इथल्या उत्तर इच्छा आहे। तो हा प्रोग्राममध्ये जेवढे लोक आले जेवढे लोक आहेत आभार व तुम्ही लोक पण इथे आमच्याकडे आले संख्येने लोकांनी दरवर्षी इथे येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि अशा एक प्रकारे हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडावा।
ब्यूरो रिपोर्ट कारा न्यूज नागपुर। प्राइम एक्सोटिका सलून अब धर्मपेट में, जहां लग्जरी, केयर और ब्यूटी मिलकर बनाते हैं एक परफेक्ट एक्सपीरियंस। यहाँ हर सेवा है प्रीमियम। हमारे सिग्नेचर कोरियन हेयर स्पा, टिफनीज हेयर केयर और स्किन केयर के साथ प्राइम एक्सोटिका, जहां हर कदम पर मिलता है लग्जरी का एहसास और हर क्लाइंट को मिलता है घर जैसा प्यार। पायल मंधारी द्वारा स्थापित प्राइम एक्सोटिका सिर्फ एक सैलून नहीं बल्कि है खूबसूरती और आत्म देखभाल का प्रीमियम ठिकाना। विजिट एस प्राइम एक्सोटिका नियर शिवाजी नगर, धर्मपेट, अपोजिट Starbucks, Nagpur. Luxury that feels like home.